नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे। तर हा आहे खास शिलाईचा व्हिडिओ। बऱ्याचदा आपण ब्लाऊज पूर्ण शिवून घेतो पण ब्लाऊजला हवा तसा गेटअप येत नाही, असे कस्टमरची जरा तक्रार असेल किंवा रिक्वेस्ट असेल की वाटलं होतं हा वर्क आहे, साडी हेवी आहे, ह्याला लेस आहे, म्हणून मी सिंपल जसा आहे तसा गळा सांगितला होता, हातालाही वर्क आहे, पण मला थोडंसं अजून ह्याला काहीतरी तुम्ही करू शकता का, तुम्ही पहा ना, कारण पूर्ण ब्लाऊज शिवलेला आहे। त्यानंतर काय करायचं तर तुम्ही एक आयडिया करू शकता, म्हणजे कस्टमरला नाराजही करायचं नाही आहे, शिवलेला ब्लाऊज नंतर तुम्ही डिझाईन करून सुद्धा खूप सुंदर करू शकता असा, कारण ऑलरेडी तुमचा हा ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला आहे। तर बोलणं झालं, माझ्या मैत्रिणीचंच आहे हा ब्लाऊज आणि नेहमी तिचे असतात आणि खूप छान डिझायनर अशा साड्या असतात। ह्या ब्लाऊजवरती सेमच आहे, पण काय रिच आहे त्या साडी तुम्हाला दिसेल, तो व्हिडिओ वेगळा येईल। तर आत्ता मी तुम्हाला सांगते काय करू शकतो आपण। आता ह्याला लेस आपण मॅचिंग मागवायची, हे पाहिल्यानंतर तुम्हाला गोल्डन वाटतं पण हे थोडंसं कॉपर आहे, तर 2-3 लेस काढून पाहिले, मॅचिंग केलं आणि हा असा परफेक्ट असा हा लेस निघाला। हा लेस कुठेही मार्केटमध्ये तुम्हाला भेटेल। हा फक्त आता तुम्ही हाताला तर वर्क आहे, कारण सेमच लेस आहे, थोडीशी डिझाईन वेगळी त्याची, तसं सेम तर भेटणार नाही। तर हा पूर्ण तुम्ही गळ्याला लावून घेऊ शकता आणि ब्लाऊजला थोडंसं वेगळं असं लुक देऊ शकता। तर आत्ता हा लेस कसं लावायचं पूर्ण रेडी झालेल्या ब्लाऊजला, साधं सिंपल आहे तरीही मी तुम्हाला ही टेक्निक सांगते, कारण तुम्हाला वाटेल की हे काय आहे, ह्याच्यात तर काय खास नाही आहे, पण बऱ्याच जणांना ह्या अडचणी येतात जे रेग्युलर शिलाईचं कामं करतात, किंवा लेस कसं लावायचं, लेसची फिनिशिंग कशी की कशा पद्धतीने। प्लीज कटिंग किंवा स्टिचिंग किंवा जे काही शिलाईचे मी व्हिडिओ टाकत आहे सकाळी 9:30 वाजता, सोमवार आणि बुधवार शुक्रवार असं, प्लीज रिक्वेस्ट करते व्हिडिओ पहा, खूप मेहनतीने व्हिडिओ बनवत आहे। तर चालेल, आता लेस लावून घेऊया। ही जशी लेस आहे तसाच मी धागा लावून घेतलाय, हवं तर तुम्ही ब्लाऊजचंही लेस लावू शकता, म्हणजे ब्लाऊजचाही धागा, दुसरा कुठलाही धागा वापरायचा नाही, ब्लॅक काढा ते शक्यतो मॅचिंग वापरलं तर त्याचा सुंदर असा गेटअप येतो, पण कधी कधी डिझाईन अशी असते की हा धागाही त्याच्यात छान दिसतो, तर मी चेंज करून घेतलाय। इथं जे गळ्याचं आहे शिवलेलं आहे पूर्ण आता ब्लाऊज, त्याच्यावरती पूर्ण ह्याला पट्टी ते केलेले, हे फोल्ड करायचं आहे आणि ह्याच्यावरती हे असं ठेवून लावत जायचं लेस। लेस लावताना इथे सुरुवातीला जी शिलाई करतो ते 2-3दा डबल शिलाई टेबल शिलाई करून टक करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे लेस निघणार नाही तुमची। जसा गळा आहे तसा ह्याला शेप येते, कारण हा लेस लूज असतो आणि हा आकार घेत जातो। स्क्वेअर ते असेल तर तिथं जिथं कोण निघतो आपल्या ब्लाऊजचं तिथं फोल्ड करावं लागतं, पण इथं राऊंडला काही गरज पडत नाही। व्यवस्थित जसा गळ्याचा आहे तसा ठेवायचा, हात पकडायचं आणि लेस लावत जायचं। हे लेसमध्ये बऱ्याच क्वालिटी असतात, तर चांगल्या प्रतीचा लेस घेत जा, कारण लेसची अगर क्वालिटी खराब असेल तर एखादा धुण्यात किंवा वॉश करण्यात तो लेसचा जो फिनिशिंग आहे ना ते निघून जाऊ शकतं, कारण तुम्ही कस्टमरचे डिझायनर ब्लाऊज शिवत असता, तर तेव्हा तुम्ही सांगा की मार्केटमध्ये बरेच असे वेगवेगळे लेस भेटतात, त्यानुसार तुम्ही त्याचे चार्जेस करू शकता, कारण जेव्हा ही लेस आपण मागवतो ती लेस मार्केटमध्ये 10 रुपयापासून 50-60 रुपये मीटरपर्यंत पण मिळते, पण क्वालिटी मेंटेन करा, कारण त्याच्याने तुमचा जो कस्टमर आहे तो नाराज नाही व्हायला पाहिजे। आणि तुम्ही त्यांना सांगितलं की ह्या प्रतीचं लेस आहे तर कोणीही पैसे तितके देतात। आता लेस लावताना मी तुम्हाला सांगते, सरळ जे सांगितलं सुरुवातीला हे शेप घेतं गळ्यानुसार, आणि हा स्क्वेअर गळा आहे, जिथं स्क्वेअर गळा आलाय तिथं तुम्ही पाहू शकता मी त्याला फोल्ड करत आहे, दाब उचलत आहे, जिथं कॉर्नर येतात तिथं लेसचं दाब उचलायचं आहे, लेस किंवा ब्लाऊज फिरवायचं नाही आहे, दाब उचलून व्यवस्थित त्याला परत हे करायचं आहे। आणि हे जिथं आपण कॉर्नरला फोल्ड करतो तिथं सुई तुटण्याचा थोडा चान्स असतो, तर तिथं तुम्ही लक्ष द्या। आणि तुम्हाला लक्षात येत असेल की थोडी शिलाई केली की मी मशीन स्टॉप करते, परत चालू करते, कारण ह्याला फिनिशिंग नसेल तर लेस व्यवस्थित नसले बसले तर ब्लाऊजचा पूर्ण लुक जातो। परत फिनिशिंग नसेल, कस्टमर तुम्हाला सांगितल्यानंतर लेस उसवावं लागतं, लेस उसवल्यानंतर लेस तर कामाची नसते आणि ब्लाऊजचे सुद्धा गळे जे आहेत ते ओढले जातात,
त्यामुळे गळे लूज पडतात आणि फिटिंगला व्यवस्थित बसत नाही। आता तुम्ही दुसराही कॉर्नर पाहिला असेल, मी दाब उचलत आहे आणि त्या डिझाईननुसार त्याला करून घेत आहे। सिंपल अशी टेक्निक असते लेस लावण्याची, ह्याच्यात जास्त काही हार्ड नाही। पण तुम्ही लेस कसं पकडता की अगर तुम्ही लेस खेचलं तर गळा लूज पडला, त्यामुळे गळ्याला फोल्ड येऊ शकतात। जसा गळा आहे त्यानुसार ना गळा खेचायचा आहे ना लेस खेचायचं आहे, सावकाश लावत जायचं आहे। पायपिंग असताना नेम वेगळे, लेस लावतानाचे नेम वेगळे। तर तुम्ही जरा बारीक लक्ष दिलं मशीनकडे, माझ्या हाताकडे, मी फिरवते परत थांबवते, फिरवते परत थांबवते। आता एंडिंग आलं आणि तिथं आल्यानंतर लेसचा फोल्ड केला आणि तिथंही डबल टेबल शिलाई करून ती शिलाई मी पक्की करून घेत आहे। आणि दुसऱ्या बाजूने मला डबल शिलाई करायची, त्याचे जे काही धागे निघतात काही असतात तेव्हाच कट करून घ्यायचे, किंवा तुम्ही ज्यांच्याकडे हुक बिक लावायला देता त्यांना ते सांगायचं की ते फिनिशिंगसाठी धागे बिगे सगळे तुम्ही काढत जा। आणि हे तुम्ही ही बाजू पाहता, वरची बाजू पूर्ण शिवून घेतली। दुसरी जी खालची बाजू असते लेसची तीही चांगलं व्यवस्थित तुम्ही परत शिलाई करायचं। ही लेस थोडीशी रुंदीत जास्त आहे, बारीक असेल तर एकाही शिलाईत बसू शकते, पण ही थोडीशी जाड असेल तर ही लेस तुम्हाला डबल शिलाई करावं लागतं। आणि इथं सुद्धा मी मशीन थांबवते परत शिलाई करते, मशीन थांबवते परत शिलाई करते। आणि जिथं स्क्वेअर आला तिथं आत्ता जो आहे तुम्ही दाब चेंज करत आहे ते तुम्ही पहा। आणि इथं सेकंड गळ्याचा जो पार्ट असतो खालच्या बाजूचा त्या बाजूने मी शिलाई करत आहे। आता इथंही स्क्वेअरचा जो शेप आहे कॉर्नर तो आला, तिथंही मी तो दाब उचलला आणि त्यानुसार शिलाई केली। आता तुम्हाला दिसत असेल की एकदम मी थोडीशी तुम्हाला लेस कशा पद्धतीची आहे का आहे त्याची डिटेल माहिती दिली। मार्केटमध्ये बरेचसे डिझाईनचे तुम्हाला लेसेस भेटतात, वर्क करायला गेले की खूप महाग पडतं, त्यापेक्षा असं लेस लिहून नवीन तुम्ही लुक देऊ शकता, तेही पूर्ण शिवलेल्या ब्लाऊजला। पहा लेस लावून झाले, तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते काय किती त्याच्यामध्ये फरक पडतो आणि किती गेटअप सुंदर येतो। हे विदाऊट लेस हा तुम्ही ब्लाऊज पूर्ण पाहिला आहे। शिवल्यानंतर आपणाला जेव्हा असं वाटतं की नाही डिझाईन इतकं खास दिसत नाही आहे ब्लाऊजमध्ये, किंवा जे गेटअप येत नाही आहे, कस्टमरना वाटते की अजून काहीतरी हवं, कारण हेवी लुक आहे साडीचा। तर तुम्ही पाहू शकता चौकोन असं फिनिशिंग सोबत ही लेस लावून रेडी आहे। मेन व्हिडिओमध्ये ह्याचा तुम्ही किंवा डम्मीला घालून मी हा दाखवते तुम्हाला, खूप सुंदर गेटअप येतो। आणि हे लेस सेम मॅच आणि फिनिशिंग बघा, ह्या गळ्याच्या साईडला कुठंही तुम्हाला त्याचा कपडा दिसणार नाही, गळा लूज पडलेला दिसणार नाही। हा पाठीमागचा झाला आणि हा समोरचा झाला। तर धागे बिगे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आपण जेव्हा हुक लावता। आणि हे समोरचा गळा, हा कटोरी ब्लाऊज आहे। ब्लाऊजचं माप अंदाजे मला वाटतं 48। हां, तर हे बघा, आणि कटोरीचं मी तुम्हाला फिनिशिंग दाखवते। इतकं हे कप किंवा हे इकडचं खूप छान बसलेलं आहे। मल्टी कलर मल्टी म्हणते फिरता कलर असा हा ब्लाऊजचा हे आहे। तर अशा पद्धतीने हा आपला लेस लावून झाला आहे पूर्ण। तर कधी कधी कस्टमरच्या मागणीनुसार किंवा तुम्हाला स्वतः वाटलं तर चेंजेस करू शकता। सिंपल पूर्ण रेडी असलेला ब्लाऊजला सुद्धा तुम्ही एक वेगळा गेटअप देऊ शकता। तर चालेल, आजचा व्हिडिओ सिंपल साधा ब्लाऊजला कसं लेस लावायचं पूर्ण रेडी झाल्यानंतर कस्टमरची इच्छाही पूर्ण होते, कस्टमरही खुश होतात, ह्या अशा गोष्टी ॲडजस्ट करायच्या। आता तुम्ही बोलतील ह्याला शिलाई काय करायचं, तर जे लावता तुम्ही त्याचं एक्स्ट्रा ॲड करायचं। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। आधीचे व्हिडिओ जे काही आहेत लेस लावणं किंवा छोटे मोठे ते नक्की लक्ष देऊन पहा, तर तुम्हाला खूप असा ह्याचा फायदा होईल। आणि जे तुमचे शिवणार आहेत त्यांना तुम्ही हे व्हिडिओ शेअर करत जा। आणि तुम्ही शिकत असतील तर ह्याही गोष्टी खूप लक्ष द्या, कारण ह्या बारीक बारीक गोष्टी असतात, ह्याच्यामुळे बरंचसं असं आपल्या कामामध्ये फरक पडतं आणि कस्टमरना वाटतं की माझा दिलेला ब्लाऊज परफेक्ट काहीतरी वेगळ्या पद्धतीने हे शिवून देऊ शकतात। पूर्ण आता हा असा सिंपल साधा शिवला होता, वर्क होता, त्यावेळेस त्याने काहीच सांगितलं नाही, पण रेडी झाल्यानंतर सांगितलं। आता मी असं म्हणू शकत नाही की रेडी झाला आता मी काय करू। तर अशा छोट्या मोठ्या आयडिया करायच्या। तर ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा, ह्या पद्धतीने लेस लावा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका, तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात। आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।